तुमच्यासोबत एक छान वस्तू शेअर करायची आहे, पण त्याआधी माझ्या चेहऱ्यावरचा हा घाम बघा. तसं तर मी दिवसभर फ्रेश राहते, पण सध्या ट्रेडमिलवर धावल्यामुळे ना मी अजून जास्त फ्रेश राहायला लागली. सध्या मी सकाळी-सकाळीच देवघर बंद करून घेते, कारण बाल्कनीचे काम चाललंय ना, त्याची धूळ डायरेक्ट सरळ जी आहे ती देवघरात जाते, म्हणून मी बंद करून घेत असते. आणि नेहमीप्रमाणे अंघोळ करण्याआधी जी काही घरातली छोटी-मोठी कामं आहेत, ती सगळी पटपट आवरून घ्यायची. आणि त्यानंतर येतो अंघोळीचा नंबर. सध्या मी अंघोळीसाठी हा कोझी केअरचा स्किन लाइटनिंग सोप यूज करते. यामध्ये आहे कोझिक ऍसिड, आर्ब्युटिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि ग्लुटाथायोन, जे स्किन ब्राईट करण्यासाठी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. डार्क स्पॉट, डलनेस आणि अनइव्हन टोन साठी खूप इफेक्टिव्ह. फेस आणि बॉडी दोघींसाठी सुटेबल आहे. रोज वापरायला परफेक्ट. शिवाय पॅराबिन, सल्फेट आणि क्रुएल्टी फ्री आहे, म्हणजे क्लीन ब्युटी. आणि खास गोष्ट म्हणजे 5 लाखांहून जास्त लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. दिवसातून फक्त 2 वेळा याचा वापर करून आपली स्किन डे बाय डे बेटर होऊ शकते. प्रोडक्ट मी ॲफिलिएट मध्ये टॅग केलेला आहे. जेव्हा स्वयंपाक फक्त माझ्या एकटीसाठी बनवायचा असतो ना, तेव्हा मी भाजी चपाती कधीच बनवत नाही. काहीतरी असा मार्ग शोधते जो एकदम शॉर्टकट असेल आणि माझ्या आवडीचा असेल. सकाळी पियाच्या टिफिनसाठी खिचडी केली होती, ती थोडी उरली होती. म्हटलं चला आता मस्त हे सोयाबीन बनवून घेऊया. तशी तर ही सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. फक्त सोयाबीन पाण्यात भिजवायचे, त्यानंतर स्क्वीज करून घ्यायचं आणि एक मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा. तुम्ही याला फ्राय पण करून घेऊ शकतात, पण मला ऑइल जास्त नको होतं म्हणून मी फक्त शॅलो फ्राय करून घेते. आणि असं होतं आजचं माझं जेवण. आणि जेवणानंतर आज हे छोटंसं काम काढलेलं आहे. चला हा बेडसाईड टेबल मी मस्त क्लीन करून घेते आणि माझा व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.